आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? जत येथे घाणीचं साम्राज्य पसरलं असून जत नगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे। जत शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे नगर परिषदेचे मात्र शहरातील स्वच्छतेकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असून शहरातील अनेक भागात गटारी तुंबले। पालिका प्रशासन कचरा नेत नसल्यानं अनेक जण रस्त्यावर कचरा टाकत असल्यानं चिकनगुनिया व डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली। रामराव नगर परिसरातील 12वी शाळेत असलेली कुमारी प्राजक्ता प्रमोद जाधव हिला 12वीच्या परीक्षा सुरू असताना डेंग्यू झाला। हातात सलाईन लावून तिला परीक्षा देण्याची पाळी आली असून शहरातील या स्वच्छतेकडे मुख्याधिकारी यांचं दुर्लक्ष होत असून प्रभागात फॉगिंग मशीन किंवा डास फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली। त्याच्यावर पूर्णपणे त्यांनी लक्ष घालावं। टेंडर त्यांनी जी तटवून पकडलेले स्वच्छताचे त्यांनी फोडावे आणि काय असेल ते नियमाप्रमाणे ज्याला टेंडर भेटेल त्याला व्यवस्थित ताकीद देऊन त्यांनी जत शहरातील स्टँड परिसर मंगळवार पेठ घाणीचे साम्राज्य म्हणून ओळखलं जातं। जत येथील रेव्हेन्यू कॉलनीत बांधकाम विभागाच्या निवासस्थानातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर तुंबल्यानं डासांचं प्रमाण वाढून त्यात प्रचंड त्रास होतो। मुख्याधिकारी याकडे लक्ष देत नाहीत, यांची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे। रामराव नगर येथील डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने जत नगरपालिकेचा भोंगळ कारभार दिसून येत आहे। स्वच्छता न करणे, गटारी साफ न करणे, कचरा न उचलणे, ज्यामुळे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे। औषध फवारणी केली जात नाही, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।